UL कुलदीप. काय दिव्या. बघा आता जोड शब्दाचं नाव घेतलंय. दिव्या कसं लिहिणार? DIVYA दिव्या. कुठं जातंय? नंतर काय येतोय? निर्मला. म साठी आपण काय लिहितो? MA. आणि जेव्हा लिहित असते मी, जेव्हा सुमईला शिकवत असते, तर काही जणांच्या कॉमेंट्स आलेल्या असतात की तुम्ही व्हिडिओ एडिट का करताय तिला जर येत असेल तर. मम्मा, माझ्या क्लासमध्ये माझे फ्रेंड जे आहेत ना, त्यांना त्यांचे नाव, त्यांचे मम्मी पप्पाचे नाव वाचता लिहिताच नाही येत. मग तू त्यांना काय सांगितलंस? I ask them to watch our videos. व्हेरी गुड. तर तुमचाही हा प्रॉब्लेम आहे का? मला वाटतं हा लहान मुलांचाच नाही, मोठे व्यक्ती जे आहेत त्यांचा सुद्धा हा इश्यू आहे. भरपूरदा मी चॅट करताना ऑब्झर्व करत असते. नॉर्मल काही मराठी शब्द असतात, त्यांना त्यांची इंग्लिशमध्ये स्पेलिंग कशी लिहायची तेही खूप जणांना तिथं प्रॉब्लेम येतो. म्हणूनच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. याआधी सुद्धा मी या टॉपिकवरती 2-3 व्हिडिओज घेतलेले आहेत आणि त्या व्हिडिओज बघून खूप साऱ्या जणांना फायदा झाला, तसे मला कॉमेंट्स सुद्धा आल्या. आणि आजचा हा व्हिडिओ सुद्धा त्याच टॉपिकवरती आहे. जसे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इंग्लिश वाचता आणि लिहिता सुद्धा येणार आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी 0 पासून इंग्लिश शिकणार आहोत. स्टार्ट बेस पासून ज्यांना अगदी काही लिहिता वाचता येत नाही ते सुद्धा या व्हिडिओ नंतर लिहायला आणि वाचायला लागतील. पण त्यासाठी तुम्हाला आपली जी मराठी बाराखडी आहे, मी अज्युम करते की ती तुम्हाला येत असेल, तुम्हाला माहिती असेल. आणि तीच मराठी बाराखडी आपण इंग्लिश मध्ये कशी लिहितो ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. आणि त्या बाराखडीवरून आपण कुठल्याही मराठी नावाची स्पेलिंग आपण इंग्लिश मध्ये करू शकतो, वाचू शकतो. तर जसे की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत, जसे इंग्लिश मध्ये वॉवल्स असतात. कुठले वॉवल्स आहेत? AEIOU. त्याचप्रमाणे मराठीतले स्वर आहेत आणि हे इंग्लिशचे कॉन्सोनंट म्हणजेच व्यंजन आहेत. स्वर आपण कशासाठी यूज करत असतो? काना मात्रा घेण्यासाठी. काना मात्रा उकार हे आपण सगळे स्वरचा यूज करून देऊ शकतो. जसं की बाराखडीचाच क जर आपण घेतला तर क साठी आपण काय यूज करत असतो? KA. आणि का साठी? KAA. की साठी? KI. की ची दुसरी विलांटीसाठी? KEE. कू साठी? KU. कू. दुसरा उकार साठी? KOO. त्याचप्रमाणे आपण के साठी काय घेत असतो? KE. कई साठी? KI. को साठी? KO. कऊ साठी? KAU नाही तर KOU. कम साठी? KAN नाही तर KAM. आणि कह साठी? KAH. तर हे बेसिक आहे. हे आपलंही आणि आपल्या मुलांचंही पाठ असलं पाहिजे. याचवरून आपण नावांची स्पेलिंग आपण शिकत असतो. तर हीच बाराखडी यूज करून आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. आपण पुढे सुद्धा मी अजून डिटेलमध्ये व्हिडिओ घेणारच आहे याविषयी. त्याचप्रमाणे जसं आता आपण क चं बघितलं, त्याचप्रमाणे आपण ह्याच्यावरून हे तुम्ही नोटबुक मध्ये लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ख साठी आपण KH यूज करत असतो आणि ग साठी आपण GA यूज करत असतो. आता प्रत्येक याच्यामध्ये शेवटी तुम्हाला ए दिसत असेल तर हे का? कारण आपला जो हा क आहे तो क प्लस अ असा मिळून पूर्ण क झालेला असतो. त्याचप्रमाणे ख सुद्धा ख प्लस अ म्हणून आपण शेवटी प्रत्येक व्यंजनाच्या शेवटी आपण ए लिहित असतो. कारण का? की आपले हे जे व्यंजन आहेत हे स्वर मिळून बनलेले आहेत. त्यात तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये ऑब्झर्व करा, प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला अ चा साऊंड ऐकायला भेटतो. क, ख, ग, घ. म्हणून आपण प्रत्येकाच्या इथं शेवटी ए लिहित असतो. राईट? म्हणजेच आय होप तुमचं लक्षात आलं असेल. आणि हे बेसिक झाल्यानंतर आपण काना मात्रासाठी आपण स्वरची मदत घेत असतो. हे सगळे आपण काना मात्रासाठी घेत असतो. यानंतरही तुम्हाला जर काही डाऊट राहत असेल तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकतात. म्हणजेच मी पूर्ण व्हिडिओ अजून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये अजून थोड्या वेगळ्या पद्धतीने, पूर्ण सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करेल. पण मला वाटतं यावरूनच तुमचं लक्षात येऊन जाईल. तर आता वळूया
स्पेलिंग कडे, जे आपल्याला सुवानी लिहून दाखवणार आहे. सुवानी जेव्हा लिहित असते, मी जेव्हा सुवानीला शिकवत असते, तर काही जणांच्या कॉमेंट्स आलेल्या असतात की तुम्ही व्हिडिओ एडिट का करताय तिला जर येत असेल तर. पण तसं नाही. आमचं जे घर आहे ते कॉर्नर वरती आहे आणि आम्ही जेव्हा व्हिडिओ शूट करत असतो तेव्हा भरपूर सारे डिस्ट्रॅक्टेड साऊंड येत असतात, आवाज येत असतो. तर तो आवाज कापण्यासाठी, ते डिस्टर्बन्स काढण्यासाठी व्हिडिओमधून आम्हाला व्हिडिओ एडिट करावा लागतो. तर त्याचा अर्थ असा नाही की आम्ही त्याच्या मिस्टेक लपवतोय. आय होप तुमचं लक्षात आलं असेल. अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता. चला तर मग आता वळूया स्पेलिंग कडे. जसं की आता कुलदीप नाव आहे तर त्याची स्पेलिंग कशी काय येईल, लिहून दाखव. KUL कुलदीप. कुलदीप. विलांटी आहे तर आपण काय घेतो त्याच्यासाठी, डी. DEEP दीप. कुलदीप. काही जण कुलदीप नाव KULADEEP लिहित असतात किंवा शेवटी DIP पण येत असतो. हे ज्याच्या त्याच्या स्पेलिंगच्या नुसार असतात. तुम्ही DEE दीप पण लिहू शकतात किंवा DIP दीपही लिहू शकता. तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ खूपच युजफुल आहे तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्यासाठी. सो हा व्हिडिओ फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे इथपर्यंत व्हिडिओ बघत आहात तर या व्हिडिओला लाईक करून द्या. तर नेक्स्ट आपलं नाव घेतलंय आपण, मराठी नाव निर्मला. त्याची स्पेलिंग काय लिहिणार, NIR. नंतर काय येतोय, म साठी आपण काय लिहितो, MA. व्हेरी गुड. मला. LA. व्हेरी गुड. निर्मला. तर या पद्धतीने बघा, तिला बाराखडी लक्षात आहे म्हणून ती स्पेलिंग इझिली बनवू शकते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसोबत बाराखडीची भरपूर प्रॅक्टिस घ्या. जास्तीत जास्त प्रॅक्टिस घेतली तरच मुलं शिकत असतात. सुहानीची खूप सारी प्रॅक्टिस झाली म्हणून ती आता इझिली लिहू शकते. नेक्स्ट आपला वर्ड, नेक्स्ट आपण मराठी नाव घेतलंय दक्षता. त्याची स्पेलिंग लिही. द साठी DASHA. दक्षता. ताचं काय लिहिशील, यू राईट ओनली दक्षा. ताचं लिहिल TA. दक्षता. दक्षता. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे दिव्या. बघा आता जोड शब्दाचं नाव घेतलंय दिव्या. कसं लिहिणार, DIVYA. दिव्या. कुठं जात आहे दिव्या. आपण वी का लिहिला, कारण की इथं आपण वी का लिहिला कारण की इथं व होतं. नंतर अनंत, ANANT. व्हेरी गुड. नेक्स्ट इज मैथिली. MAITHI. मैथिली. LI. नेक्स्ट नुपूर. नूपुर. PUR. नुपूर. किंवा NUPOOR ही येऊ शकतं. लिह ऑब्लिक करून, खाली लिहावं लागेल. लिह काय, NUPOOR. नुपूर. या पद्धतीने आपण नुपूर हे दोघं टाईपने लिहू शकतो. तुम्हाला माहितच असेल आपण आपली मराठी नावं सुद्धा वेगवेगळी लिहित असतो. जसं की शीतल नाव मध्ये सुद्धा खूप सारे अपवाद आहेत. शीतल हे पहिली विलांटी आणि दुसरी विलांटी दोघ्या पद्धतीने लिहिले जातात. म्हणूनच आपण SHI किंवा SHEE असं दोघं स्पेलिंग आपण बघत असतो. त्याचप्रमाणे असे भरपूर असे सेम नावं आहेत जे आपण NU पहिली विलांटी, दुसरी विलांटी, पहिला उकार, दुसरा उकार असं लिहित असतो. अपवाद असतात. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप झिरो पासून अगदी बेसिक पासून शिकलो की कशी आपण आपली मराठी बाराखडी त्याच्या इंग्लिशमध्ये जर आपल्याला माहित असेल तर आपण अगदी इझिली स्पेलिंग लिहू शकतो आणि वाचू शकतो. तर ही मेथड, ही बाराखडी, तर हा चार्ट तुमच्या मुलांना नक्की दाखवा. त्यांना नोटबुकमध्ये लिहायला लावा. म्हणजेच त्यांचं हे सगळं जर लक्षात आलं, त्यांना आठवण राहिलं तर ते अगदी त्यांच्या मित्रांच्या वडिलांची, अगदी तुमच्या घराच्या फॅमिली मेंबर्सची इझिली स्पेलिंग लिहू शकतात आणि वाचूही शकतात. सो आय होप तुम्हाला जर व्हिडिओच्या एंडमध्ये काही डाऊट राहिले असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकतात. आणि हो, जर तुम्ही नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि या व्हिडिओला लाईक करून द्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.